तू ही घर फोडायचा चंगच बांधलायस आणि तुला का नाही ही समज करूनच बाहेर पडायचंय. ह्या घराचं तुकडं तुकडं करायचं आणि माझ्या माणसांमध्ये एकमेकाबद्दल तुला ईश पेरायचंय. मम्मी साहेब असं खरंच काही नाही. तुमचा गैरसमज होता. अहो ही माणसं पण माझीच आहेत की. मी असा का विचार करेन त्यांच्या बाबतीत. हाय ग देवा काय झालं तुला चक्कर आली का काय? मम्मी मला टेन्शनच आलं बघा एकदम. म्हणजे ह्यांनी खरंच आपलं घर फोडलं आणि आपण एकमेकांपासून सगळे वेगळे झालो. कसं होईल? लई टेन्शन आलं बघा. डोकं दुखायला लागलं माझं. नाही नाही ए माझ्या जयदाच्या कंदी पेड्या तू नको टेन्शन घेऊ. असं काही नाही होणार. चल तू जाऊन आराम कर. चला चला. सावकाश. काही लोकांना कायमचाच आराम मिळालाय बघा आयुष्यात. दुसरं काही काम धंदाच नाही. तू चल आराम कर. सावकाश सावकाश. सगळं माझा दोष आहे. सकाळी उगाच त्या सपना वहिनींना धडकले. हे नाटक करायचं नसतं तर हे सगळं काही घडलंच नसतं. नवीन पक्ष आहे, जोमानं काम करावं लागणार. तेव्हा पक्ष मोठा झाला पाहिजे. तुम्ही मोठे झालात तर मी मोठा होईल, मी मोठा झालो तर पक्ष मोठा होईल. समजलं काय? चला या. पूर्वा बबडे थांब. जे काही असेल ते पटपट बोला. मला उशीर होतोय जायचं. बापरे, बबडी रागावली आमच्यावर. लहानपणापासून अशीच आहेस. एखादी गोष्ट मनात धरली की ती धरून बसायचं. पुढे थोडा उशीर जायला. बस जरा बोलायचं. तुम्हाला जे काही बोलायचं ते मला नाही ऐकायचं. नाही ऐकणार मी काहीच. आणि काय ऐकू? तुम्ही आणि तुमचा मुलगा माझं कधी काय ऐकताय? हा, तो आर्यन त्याच्या मनाला येईल तसं वागतो करतो. आणि तुम्ही इथे तुमचा राग अनावर झाला म्हणून त्या आईचा गळा दाबत होतात. मी जर तिथे वेळी चाली नसते ना डॅडी साहेब तर तुम्ही. इतका पुळका आलाय तिचा. पुळका तिच्यामुळे बरोबर झालं. मी जेलमध्ये जावं लागलं मला. पुळका नाही आलाय मला तिचा. मी उलट तुमच्याच फायद्याचा विचार करून हे सगळं बोलतीये. माझा कसला फायदा? तिच्यामुळे माझा काडीचा फायदा नाहीये. डॅडी साहेब, तुम्ही ना खरोखर जेलमध्ये राहिल्यानंतर राजकारण विसरत चाललंय. बट नो वरीज, मी आठवण करून देते. विचार करा. उद्या जर सत्य आणि मंजूने पुन्हा एकदा तुमच्या विरोधात पुरावे गोळा केले आणि नव्याने तुमच्यावर केस दाखल केली तर तेव्हा आपल्याला आईचीच मदत होणार आहे. कसली मदत? ती थोडीच माझ्या बाजून साक्ष देणार आहे. तिच्यामुळे जेलमध्ये जावं लागलं मला. सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा. ती जबाबदारी माझी. तिच्याकडून साक्ष कशी घ्यायची हे मी बघेन. तुम्ही फक्त प्लीज तुमचा राग थोडा कंट्रोल करा. डोक्यावर बर्फ ठेवा आणि तुमच्या लेकासारखा आत्मविश्वास नका दाखवू प्लीज. मी येते.